कधी काळी माझं ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण याचं नाव घेऊन या पुण्यामध्ये दलित अत्याचार पीडित पाटका माणूस त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घ्यायला लावून स्वतःला न्याय मिळवून घेत होता। त्याच पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी सुशिक्षित दलित मुलींवर पोलिसांनी केलेल्या कथित अत्याचाराच्या संदर्भामध्ये पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये रात्रभर आंदोलन झालं आणि आंदोलनानंतरही त्यांच्या अत्याचाराची दखल घेण्यात आली नाही। त्यानंतर काही राजकारण्यांनी आणि काही लोकांनी सांगितलं की पोलिसांवर राजकीय दबाव आहे। माझ्या मते पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही, परंतु पोलिसांची इच्छाशक्ती नाही इथल्या दलित माणसाच्या अत्याचाराची दखल घ्यावी आणि त्याला न्याय मिळवून द्यावा। तर याला पोलीस जबाबदार आहेत का? तर याला मुळीच पोलीस जबाबदार नाही। याला जबाबदार आहे आपण समाजामध्ये राहत नाही, आपण संघटनेमध्ये राहत नाही, आपण विस्कळीत समाजाचे प्रतिनिधित्व करतो आणि विस्कळीत आणि असंघटित माणसाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही किंवा त्याच्याविषयी त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेतली जात नाही। त्यामुळं आपण फार मोठं शिक्षण घेतलं, कायदा कलम नियम याची आपल्याला चांगली माहिती असली आणि आपल्याबरोबर सेलिब्रिटी लोक असले म्हणजे आपल्या अत्याचाराची दखल घेतली जाईल, आपण न्याय घेतला जाईल। अशा प्रकारची जी काही मानसिकता आमच्या समाजामध्ये झालेली आहे या मानसिकतेमुळेच आपला घात झालेला आहे आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराची दखल ही प्रशासन घेत नाही। त्याचं उदाहरण कोथरूडमध्ये दलित मुलींवर झालेल्या कथित अत्याचाराची दखल पोलिसांनी घेतली नाही आणि कोणत्याही स्वरूपाचा FIR नोंदवला नाही, हे त्याचं उदाहरण। त्यामुळं आता आपल्याला विचार करायची वेळ आली की जर आपल्याला अत्याचाराची दखल घ्यावी असं वाटत असेल तर आपल्याला ठामपणे नेता निवडावा लागेल, आपल्याला संघटनेमध्ये सहभागी व्हावं लागेल आणि विस्कळीत झालेला समाज हा एकत्र करावा लागेल। हेच यावरचं उत्तर आहे। जास्त शिक्षित झालं आणि आपण जास्त पुस्तकं वाचली, कायदा कालम आपल्याला माहीत असलं म्हणजे आपल्याला न्याय मिळू शकतो आणि आपलं जीवन चांगलं होऊ शकतो असं नाही। तर याच परिस्थितीत आपण जर राहिलो तर आपण अत्याचार पीडित लोक उद्या गुलामाच्या छावणीमध्ये आपण जमा झालेले दिसू। तर याच्यावरचा उपाय जर आपल्याला शोधायचा असेल तर ठामपणे आपण नेता निवडला पाहिजे आणि आपण संघटित समाजाचा एक भाग झालो पाहिजे। जय भीम।